सर्वांना नमस्कार. आपण माऊलीच्या पहिल्या ओवीचं स्मरण करूयात. ओम नमो झियात्या वेद प्रतिपात्या जय जय स्वसंवेत्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार. बाबा मुक्तानंद आपणाला आज काय अनुभूती पुढे घेऊन जात आहेत ते बघूयात. बाबा मुक्तानंदांनी आपणाला नरक लोक, त्यानंतर यमलोक म्हणजे यमदूत हे सांगितलं. तर अशाच अजून विविध अनुभूती बाबा मुक्तानंदांना पुढे आलेल्या आहेत आणि ते सविस्तर इथे आपल्याला त्या वाचायला मिळणार आहेत. तर आपण ते वाचायला सुरू करूयात आता. तर आता इथे बाबा मुक्तानंदांना त्यांच्या अंतरी भुवयांच्या मध्ये आपण पाहिलं की तिथे त्यांना तिथे त्यांना ज्योत दिसलेली आहे आणि तेच आपला आत्मज्योती आहे आणि ती त्यांना दिसलेली आहे. इथपर्यंत आपण काल आलो होतो परवाच्या दिवशी. तर आता त्याच्या पुढे काय म्हणतायत ते आपण बघूया. की इथे बाबा मुक्तानंद सांगतायत की ही दिव्य ज्योत दृष्टीस पडू लागल्यानंतर एक ज्योती दिसू लागल्या. रक्तेश्वरीतून श्वेतेश्वरी, श्वेतेश्वरीतून कृष्णेश्वरी आणि कृष्णेश्वरीतून नीलेश्वरी एकामागे एक येऊ लागल्या. जसजसे ध्यानाचे एक एक स्थान पार करून मी पुढे जाईन तसतसा माझा आनंदही वाढू लागे. हा आनंद काही आगळाच होता. दृष्टांतही चांगले होत आणि ते नंतर पूर्णपणे सत्य होत. मला नीलेश्वरीचे दर्शन झाल्यापासून माझ्या शरीराची गती, मनाची स्थिती आणि समजण्याची रीती यांनी नवनवीन रूपे धारण करायला सुरुवात केली. ते सांगतात की नीलेश्वरीचं दर्शन म्हणजे जेव्हा आत्मसाक्षात्कार झाला त्यांना, तर त्यावेळेला त्यांना त्यांच्या शरीराची गती, मनाची स्थिती आणि समजण्याची रीती यांनी नवनवीन रूपे धारण करायला सुरुवात केली. म्हणजे आता त्यांना सर्वोच्च साक्षात्कार झाला किंवा आपल्याच अंतरी असलेल्या आत्मज्योतीचं त्यांना साक्षात्कार झालं. ते झाल्यानंतर त्यांच्या शरीराच्या स्थितीत, मनाच्या अवस्थेत आणि समजण्याच्या अवस्थेत, ह्या सर्व अवस्थेत खूप उच्च पातळीवरती परिवर्तन त्यांना तिथे झालेलं आहे. जाणवतंय की ते बदल खूप मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. पुढे ते सांगतायत की मला नीलेश्वरीचे दर्शन झाल्यापासून माझ्या शरीराची गती, मनाची स्थिती आणि समजण्याची रीती यांनी नवनवीन रूपे धारण करायला सुरुवात केली. माझा उत्साह वाढला. पूर्ण पवित्र आणि सर्वोच्च भावांचे स्फुरण होऊ लागले. आता बाह्य संगीताचा का उबग येऊ लागला बाह्य संगतीचा का उबग येऊ लागला कोण जाणे. एक ध्यानाचेच व्यसन लागून गेले. आज काय दिसणार ही एकच आवड, एकच विषय माझ्या जीवनाचे नित्य कर्म आणि नित्य ध्यान होऊन बसला. तर अशा रीतीने त्यांना आता ध्यानाकडे त्यांची पूर्णतः सातत्याने ध्यान करावं हीच ओढ त्यांना वाटू लागली. पुढे म्हणतात, एक दिवस ब्राह्ममुहूर्तावर उठून ध्यानाला बसलो. माझ्या नजरेसमोर स्मशानात जळणाऱ्या चितेची ज्वाला दिसू लागली. त्या ज्वालेत कोणीतरी स्त्री बसली होती. तिला चारी बाजूंनी ज्वालांनी लपेटले होते आणि ती त्यात जळत होती. ती स्त्री पूर्ण ध्यानमग्न होती. बराच वेळेपर्यंत ती चितेत जळत असलेली ध्यानमग्न स्त्री पाहता पाहता माझे ध्यान समाप्त झाले. माझी ध्यानाची अभिलाषा धनलोभ्याच्या लोभाप्रमाणे, ध्यानाचे चिंतन कामी पुरुषाच्या कामिनी चिंतनाप्रमाणे आणि ध्यानाचे स्मरण वेडे लोक वारंवार करीत असलेल्या त्या विचाराप्रमाणे होऊ लागले. दुसऱ्या दिवसापासून रात्री 12 वाजताच ध्यानाला बसण्याचा निश्चय केला. कारण आता ध्यान इतके सूक्ष्म झाले होते की बाहेरचा कोणताही आवाज किंवा उपद्रव सहन होईना. कोणीही जरा मोठ्याने बोलले की ध्यानभंग होत असे. कोणी हसले तरी ध्यानभंग.
कुत्रा भुंकला तरी ध्यानभंग. शेवटी इतके झाले की आपले सोबतीसुद्धा एक प्रकारे विघ्नरूप वाटू लागले. सगळे निघून गेले तर बरे असे वाटे. त्यामुळे नागदच्या त्या कुटीत रात्री 12 वाजल्यापासून ध्यान करायला मी सुरुवात केली. मी ध्यान मोठ्या उत्सुकतेने, निष्ठेने आणि आवडीने करीत असे. मी ध्यान मोठ्या उत्सुकतेने, निष्ठेने आणि आवडीने करीत असे. कसल्याही भीतीमुळे नाही, कुणाला प्रसन्न करण्यासाठी किंवा कुणाकडून काही फायदा करून घेण्यासाठी किंवा एखादी वासना, कामना किंवा विषयवृत्तीच्या पूर्ततेसाठी मी ध्यान करीत नव्हतो. कोणतीही शारीरिक किंवा मानसिक व्याधी दूर करण्यासाठीही मी ध्यान करीत नव्हतो आणि काही चमत्कृतीपूर्ण सिद्धी प्राप्त करून ख्यातनाम होण्याचीही मला इच्छा नव्हती. ध्यान करण्याचा मला कोणाचा आग्रहसुद्धा नव्हता. ध्यान करणे चांगले असे धर्म म्हणतो म्हणूनही मी ध्यान करीत नव्हतो. मी केवळ भगवत प्रेमासाठी, भगवती चितिशक्तीच्या आकर्षणामुळे मोहित होऊन स्वस्वरूपानुसंधानासाठी ध्यान करीत होतो. बसता क्षणीच ध्यान लागत असे. इंद्रियांमध्ये त्यांच्या त्यांच्या अधिष्ठात्र्या देवता येऊन उभ्या राहत. 72,000 नाड्यांमध्ये विद्युत वेगाने वाहणाऱ्या एका विशेष प्रकारच्या मिश्र वर्णाच्या ज्योतीचा प्रवाह पाहता पाहता रक्त, श्वेत, कृष्ण आणि आता क्षणभर निलेश्वरीचेही दर्शन होई. मोठ्या ज्योतीत सूक्ष्म रूपाने छोटी ज्योत दिसे. जणू काही एकीचा परिणाम म्हणून दुसरी दिसू लागे. अशा रीतीने ह्या ज्योती परस्परांच्या आधाराने प्रगट होत असलेल्या दिसत. तर इथे त्यांना अशा पद्धतीने ध्यानामध्ये प्रचंड गोडी वाटू लागली आहे आणि दिवसरात्र त्यांना ध्यान करावंसं वाटे आणि कोणी नको, म्हणजे संगती कोणी भेटायला येणं नको किंवा कसलाही छोटासा जरी आवाज आला तरी ध्यान भंग होत असे. इतकं त्यांचं ध्यान लागू लागलं आणि त्यानंतर मग ते रात्री 12 वाजताच ध्यानाला बसू लागले, कारण तेव्हा शांतता असे जास्त. जे 3 वाजता बसायचे ध्यानाला ते आता ते 12 वाजता बसू लागले. अशा रीतीने झपाटल्यासारखं त्यांचं ध्यान साधन होऊ लागलं. इतकं आत्ता हे वाचत असताना जे आपले गोंदवलेकर महाराज आहेत तर ते सुद्धा जेव्हा 9 वर्ष वयाचे, फार लहान वयात ते गुरुच्या शोधात बाहेर पडलेले आहेत आणि नंतर त्यांची जी साधना आहे ती त्या पद्धतीनेच, म्हणजे त्यांचं जर आपण चरित्र वाचू, साधारणतः रोज 1 तास आपण अभ्यास केला तर एक 400 पानांचा त्यांच्या निर्याणापर्यंतचा 1 महिन्यामध्ये होतं वाचून. आणि ते इतकं सुंदर आहे, म्हणजे प्रचंड. आता ह्यामध्ये फार मोठ्या अनुभूती दिलेल्या आहेत विस्ताराने, की ज्या आपल्या सर्व संतांना आलेल्या आहेत. हे बाबा मुक्तानंदांनी दिलेत. गोंदवलेकर महाराजांचं चरित्र आपल्याला नामासाठी खूप उद्युक्त करतं, नामसाधना वाढण्यासाठी. आणि महाराजांनी साधकांची अनेक अनुभूती, म्हणजे महाराजांच्या चरित्रामध्ये साधन केल्यानंतर महाराज त्यांच्या शेवटच्या क्षणाला सुद्धा कशी साथ देतात, म्हणजे अंतगती सामती अंतमती सा गती जे म्हटलं जातं, की अंतिम क्षणाला आपण हे देह सोडत असताना आपली मती काय असेल, आपला विचार काय असेल, तशी आपली गती होते. तर महाराजांच्या चरित्रामध्ये खूप सुंदर रीतीने जे साधक करतोय त्यांना, म्हणजे सर्वांनाच महाराजांनी शेवटच्या क्षणापर्यंत खूप मोठी साथ दिलेली आहे. असे अनेक दाखले, अनेक उदाहरणं आहेत. आणि महाराजांच्या चरित्रामध्ये तर असंही आहे की ज्यांना शरीर नाही मिळालेलं आहे, असे आत्मे, ज्यांना आजच्या भाषेमध्ये भूत म्हटलं जातं, त्यांना शरीर नाही मिळालेलं आहे, तर असे आत्मे पण महाराजांनी त्यांना मुक्त केलं आहे, त्यांना पुढची गती दिलेली आहे. असे दाखले जवळजवळ 4-5 दाखले महाराजांच्या चरित्रामध्ये अनुभवासहित आहेत. असंख्य खूप सुंदर चरित्र महाराजांचं आहे. आपलं साधन वाढण्याच्या दृष्टीने, नामाची निष्ठा वाढण्याच्या दृष्टीने
प्रचंड सुंदर. तर आता इथे ती आठवण ह्यासाठी झाली की महाराजांच्या आयुष्यातला पण जो साधनेचा काल होता तेव्हा रात्र रात्र पण महाराज बाहेर असायचे. अ, म्हणजे बाहेर रानावनात जंगलात जाऊन साधन केलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे झपाटल्यासारखं आपल्या संतांनी साधन करून हे आत्मसाक्षात्कार त्यांनी प्राप्त करून घेतलेला आहे. आणि त्यामुळे त्यांना ह्या एका ज्योतीतून दुसरी ज्योत आणि म्हणजे रक्तज्योत ही शरीराची, त्यानंतर सूक्ष्मदेहाची ज्योत आहे ती श्वेतवर्णाची आहे, नंतर कारण देहाची आहे ती काळ्या रंगाची आहे, आणि नंतर नीलज्योत जी आहे आणि ती दिसली तर ती म्हणजे आत्मज्योत आहे. तर अशीही त्यांनी प्रगती केलेली आहे. तर आता महाराज पुढे सांगतात. आता इथे आपल्याला महाराजांनी हे पण सांगितलं की बाबांनी हे पण सांगितलं की त्यांना इंद्र लोकाचं पण हे झालेलं आहे. इंद्राचा हत्ती दिसला ऐरावत. आता मी एक हे पाठवेन, तुकाराम महाराजांचा अभंग एक छोटासा, लहानपण देगा देवा, कदाचित ऐकलं असेल, कुमार गंधर्वांनी खूप सुंदर गायलेलं आहे ते. तर त्याच्यामध्ये ऐरावत हत्तीचं शब्द आला आहे. तर ते मी टाकते ग्रुपवरती. तर ते ऐरावत हत्तीचा अभंगामध्ये उल्लेख केलेला आहे तुकाराम महाराजांनी. आणि आणि लहानपण देगा देगवा म्हणजे मला लहान ठेव, तू नम्र ठेव, म्हणजे लहानपण म्हणजे मला नेहमी झुकतं ठेव, मला नेहमी नम्र ठेव, हे मागणं मागतायत तुकाराम महाराज. आणि त्या ह्याच्यामध्ये ऐरावत हत्ती त्या अभंगामध्ये उल्लेख आहे. तर आता इथे बाबा मुक्तानंद पुढे अनुभव सांगतायत की इंद्रलोकी गमन, पुढचा भाग आहे. बाबा मुक्तानंद म्हणतायत की इंद्रलोकी गमन हे पुढचा टॉपिक. एक दिवस ध्यानात मला एक फार मोठे नगर दृष्टीस पडले. ते पाहताच मला गाढ निद्रा आल्यासारखे झाले आणि त्यामुळे तिथले मला काहीही दिसू शकले नाही किंवा समजू शकले नाही. मी तिथल्या प्रेमजलात बुडून जात होतो. या अंधारातून मी तंद्रालोकी पोहोचलो. तिथे मला एक रथ लांबून येताना दिसला. त्याची निर्मिती अशा काही विशिष्ट प्रकारे केली गेली होती की मानवी बुद्धीला असा रथ बनवणे शक्यच होणार नाही असे मला वाटले. रथाला अमोल रत्ने जडवली होती. ही रत्ने जड नव्हती, ती चिन्मय रत्ने होती. त्या रथाला चाके नव्हती. रथाच्या खाली 4 छोटे छोटे खांब होते. अनंत सूर्याच्या तळपत्या किरणांप्रमाणे त्या रथातून दिव्य प्रकाशाची किरणे चौफेर पसरत होती. त्याच्या चारी बाजूला प्रकाश ओसंडला होता. तो रथ पृथ्वीला स्पर्श न करताच चालला होता. त्याला पाहून मी अतिशय आनंदित झालो. जेव्हा रथ माझ्यापाशी येऊन थांबला तेव्हा त्यातून एक मानव रूपधारी देव बाहेर आला. त्याने शुभ्र वस्त्रे परिधान केली होती. पायात रत्न जडित खडावा धारण केल्या होत्या आणि त्याच्या कटी प्रदेशित अगणित रत्ने चढविलेला कमरबंद होता. तो कमरपट्टा आधुनिक साहेब लोक बांधतात तसला चमड्याचा पट्टा नव्हता. देवाच्या गळ्यात जानवे, कंठी, मोत्याचे हार आणि मस्तकी रत्न जडित मुकुट होता. त्याचा अलौकिक प्रकाश माझ्या मुखावर पडला होता आणि आसपासचे आम्रवृक्षही त्याच्या प्रकाशात उजळून निघाले होते. त्याची कर्णकुंडलेही अत्यंत तेजस्वी होती. हातात चकाकणारे शस्त्र धारण करणारी ती देवमूर्ती माझ्याकडे बघून किंचित हास्य करून गिरवान भाषेत मला म्हणाली, रथे उपविश्य, म्हणजे चला रथात बसा. तर इथे आता हे सांगतायत की इथे ते सांगतायत की रथ दिसला आणि तो रथ इंद्रदेवतेचा होता आणि ते इंद्रदेवता त्यांना म्हणते की रथात बसा. पुढे ते म्हणतात की मला संस्कृत भाषा नीटशी अवगत नव्हती, पण त्यावेळी ती भाषा मला कशी समजली कोण जाणे. लगेच उठून मी त्यात बसलो. बसल्याबरोबर मला एक वेगळाच अनुभव आला. बाहेरून तो रथ 10 फुटी चौकोना एवढा वाटला होता. आत जाऊन पाहतो तर तो बराच मोठा होता. त्यात सर्व प्रकारच्या सोयी होत्या. पाणी होते. एक छोटेसे स्नानगृह होते. झोपण्यासाठी स्वतंत्र खोल्या होत्या.
गाद्यांची शोभा तर काही वेगळीच होती. त्या साऱ्यांना दिव्य रत्ने जडवली होती. त्या रत्नकांतीचा प्रकाश तिथे पसरला होता. तिथे अशी एक बैठक होती की ती मनाला आकर्षितही करत होती आणि भ्रांतियुक्त पण बनवीत होती. त्या मनोहारी रथगृहाचा अंतर्भाग दाखवून ती मानवदेहधारी देवता मला बाहेरच्या महालात घेऊन आली. तात्काळ तो रथ विद्युत वेगाने जात आहे असा मला भास झाला. मी एका बैठकीवर स्थानापन्न झालो. दुसऱ्या बैठकीवर माझ्या समोर ती मानव रूपधारी देवता बसलेली दिसली. तिच्या अंगावरील 2 रत्नांचा प्रकाश माझ्यावर पडत होता. आम्ही एका विलक्षण नगरीत पोहोचलो. तिथे रंगबिरंगी दिव्य गंधयुक्त पुष्पवृक्ष, अनेक प्रकारच्या अतिशय मधुर रसभरीत फळांनी लगडलेले वृक्ष, खळखळाट करीत वाहणाऱ्या सुंदर नद्या, किलबिल करणारे मनोहर पक्षी आणि अनेक प्रकारचे पशु होते. एकीकडे नील, श्वेत, पीत आणि कृष्ण वर्णाचे आकर्षक हंस दिसत होते, तर कुठे कुठे सुवर्णकांतीयुक्त हरिणांचे समुदाय बागडताना दिसत होते. हिरे, पाचू, नीलमणी वगैरे रत्नांसारखी कांती असलेलीही काही हरणे त्यात दिसत होती. अनेक जातिवंत गाई वासरांचे कळपही दिसत होते. दिव्य सुगंधी वारा वाहत होता. हे सारे दृश्य पाहून मी अतिशय आनंदित झालो. तर हे सर्व त्या इंद्रलोकाचं वर्णन आहे. आणि तो रथाचं जे वर्णन केलेलं आहे त्याच्यावरनं आजची जी व्हॅनिटी व्हॅन असते या स्टार्स लोकांची ती आठवली. त्याच्यामध्ये सर्व काही सोय असते, झोपू शकतो, आंघोळ करू शकतो. तर तसाच काही रथ हा इंद्र देवतेचा होता आणि तिथलं सगळं सुंदर सुंदर वर्णन केलेलं आहे. पुढे सांगतात की थोड्या वेळाने आमचा रथ नगराबाहेर उतरला आणि मग त्याने नगरात प्रवेश केला. त्या नगरातील प्रत्येक वस्तू विशिष्ट पद्धतीने बनवलेली दिसत होती. इमारतींना लावलेल्या विटा, दगड आणि मातीसुद्धा अलौकिक दिसत होते. तिथली गटारे सुद्धा छोटी छोटी आणि स्वच्छ होती. तो यथार्थ स्वर्गलोकच होता. हे स्वर्गलोकीचं वर्णन आहे पूर्ण. तो यथार्थ स्वर्गलोकच होता. तिथला प्रकाश सूर्यप्रकाशाहून वेगळा होता. रुपेरी प्रकाशाने ती नगरी उजळून निघाली होती. तिथे उष्णता नव्हती. वातावरण थंड होते. झाडांची सारी पाने तर हिरवीगार होतीच, पण गळून पडलेली पाने सुद्धा हिरवी दिसत होती, वाळली नव्हती. मात्र हे सारे दृश्य मी माझ्या नागदच्या कुटीत ध्यानात बसून तंद्रालोकात पाहत होतो. हे वाचकांनी ध्यानात ठेवावे. ज्या ठिकाणी आम्ही रथातून उतरलो तिथे एक हवेली होती. तिच्या समोरचा सारा रस्ता फुलांनी आच्छादलेला होता. रस्त्याच्या एका बाजूला हातात पुष्पहार घेऊन पुरुष उभे होते आणि दुसऱ्या बाजूला सोन्याच्या तबकात आरत्या घेऊन स्त्रिया उभ्या राहिल्या. आम्ही दोघे रथातून उतरताच त्यांनी माझ्यावर पुष्पवृष्टी केली. माझ्याबरोबर असलेला पुरुष दुसरा तिसरा कोणीही नसून साक्षात स्वर्गाचा स्वामी शतक्रत इंद्रच होता. हे आता मला समजले. मनुष्य योनीत असताना अतिशय पुण्य संचय करून हा लोक प्राप्त करून घेतलेला तो एक राजा होता. इंद्र हा वास्तविक सर्वच लोकींचा स्वामी असतो. आमची दोघांची आरती केली गेली. या नगरीतल्या साऱ्या व्यक्ती रोगमुक्त, शोकमुक्त आणि तारुण्यमुक्त दिसत होत्या. प्रत्येक जण तेजस्वी दिसत होता आणि प्रत्येकाची शरीरयष्टी सडपातळ पण निरोगी दिसत होती. आतापर्यंत मी ज्या स्थानात फिरत होतो ते इंद्राचे निवासस्थान होते. यानंतर मी ज्याच ठिकाणी गेलो तिथे माझे स्वागतच झाले. इंद्रदेव माझ्या बरोबर होते. सर्व मार्गांवर फुलांच्या पायघड्या घातलेल्या होत्या आणि प्रत्येक ठिकाणी कुमारिकांनी आणि मातांनी आरती करून आमचे स्वागत केले. सर्व ठिकाणी फिरून मी जेव्हा महालात गेलो तेव्हा तिथे गवयांचा ताफा बसलेला दिसला. ते सारे शास्त्रीय संगीताचे विशेष ज्ञानी होते. हा इंद्रलोक म्हणजे भोगांची इच्छा तृप्त करणारा पुण्यलोक आहे. भोग प्रधान असल्यामुळे याला सकाम लोक असेही म्हणतात.
पाहता पाहता माझ्या गळ्यात एक मोत्यांचा हार आणि एक पुष्पहार घालण्यात आला. याच वेळी मंडपासारखा दिसणारा तो विमानरूपी रथ आमच्याबरोबर येऊन उभा राहिला. आता परत जाण्याची वेळ आली आहे, मी हे जाणले. इंद्र आणि मी रथात चढून आपापल्या आसनावर बसलो. थोड्याच वेळात नागदला येऊन पोचलो आणि लगेच माझे ध्यान उतरले. डोळे उघडले तरी तेच सुंदर दृश्य समोर दिसत होते. बंद केले तरी तेच सुंदर दृश्य पुन्हा नजरेसमोर उभे राही. त्या दृश्याच्या आठवणीने मनात फार आश्चर्य वाटू लागले. थोडा वेळ इकडे तिकडे फिरल्यावर मात्र ध्यानाची तंद्री उतरली. मग शांत बसलो आणि जे काही दिसले होते त्याची पुरी आठवण राहावी म्हणून मनन करू लागलो. अशा प्रकारे अनंत प्रकारच्या अनुभवांनी युक्त अशी मुक्तानंदाची ध्यान योगयात्रा चालू होती. जेव्हा मी स्वर्ग, नरक आणि नागलोक पाहिले तेव्हा माझी सर्व शास्त्रांवर श्रद्धा बसली. मी केवळ आत्मप्राप्तीच सत्य मानित असे, परंतु स्वर्ग, नरक, देवलोक इत्यादींवर माझी श्रद्धा नव्हती. आता मात्र शास्त्र पूर्ण सत्य असल्याची माझी खात्री पटली. आमचीच समजूत कच्ची असते. पूर्वकालीन ऋषीमुनी पारदर्शी होते. त्यांनी आपल्या योगबलाने सर्वज्ञता प्राप्त करून घेऊन शास्त्रांची रचना केली आहे, म्हणून ती पूर्णपणे सत्य आहेत. वास्तविक आपल्याला सुद्धा थोड्याशा साधनेने काही ज्ञान प्राप्त होऊ शकते, तर मग पूर्ण साधना करणाऱ्या त्या ऋषीमुनींना कोणता विषय अज्ञात राहू शकेल. तर इथे पूर्ण इंद्रलोकाचं म्हणजे स्वर्गलोकाचंच वर्णन त्यांनी केले. इथे एक वाक्य त्यांनी सांगितलेलं आहे की मनुष्य योनीत असताना अतिशय पुण्य संचय करून हा लोक प्राप्त करून घेतलेला तो एक राजा होता. इंद्र हा वास्तविक सर्वच लोकींचा स्वामी असतो. हे महत्त्वाचं आहे की मनुष्य योनीत असताना अतिशय पुण्य संचय करून हा लोक प्राप्त करून घेतलेला तो एक राजा होता. आता इथे जे ज्यांना ब्रह्मकुमारीचं पण माहीत असेल किंवा अनेक आपण चर्चा ऐकतो की सतयुगाच्या आणि तर तो स्वर्गलोकच आहे. आणि म्हणजे इथे महत्त्वाची गोष्ट आहे की इंद्रसुद्धा आधी मनुष्य योनीत मानवच होता, परंतु त्याने जे पुरुषार्थ केला त्यामुळे त्याला तिथे स्वर्गलोकामध्ये इंद्रपद हे प्राप्त झालेलं आहे. तर ही महत्त्वाची गोष्ट आहे. आपण ज्ञानेश्वरीमध्ये पण माऊलींनी आपल्याला सांगितलेलं आहे की आपण जेव्हा भगवंताची आठवण करतो किंवा ध्यानधारणा या सर्व करतो आणि तेव्हा त्याचं फलप्राप्ती म्हणून हे ह्या पद्धतीने ह्या लोकामध्ये आपणाला वास मिळतो किंवा हे जे सतयुग आहे किंवा स्वर्गलोक आहे तिथे आपल्याला ते उपभोग घेणं ह्या पद्धतीने ती गती होत असते. आणि आपल्या संतांचं विशेष महत्त्व हे आहे की आपल्या संतांनी आपल्याला स्वर्गलोकाच्या पण पलीकडे असलेली कायम मुक्त अवस्था ती साध्य करा हे आपल्याला सांगितलेलं आहे. कायम मुक्त अवस्था म्हणजे कायम आत्मस्थितीमध्ये राहून जे आपण जीवन जगतोय त्या जीवनाकडे आपण प्रत्येक क्षणाला संतुलन अवस्थेत कसे पाहू शकतो आणि तीच मुक्त अवस्था आहे. आणि तेच जे आहे की तोच मोक्ष आहे. मोक्ष हा म्हणजे ह्याला महत्त्व आपल्या संतांनी जास्त दिलेलं आहे की स्वर्गप्राप्ती ह्याहीपेक्षा प्रत्येक क्षणाची मुक्त अवस्था अनुभवणं, प्रत्येक क्षणाला जे काही चांगलं वाईट कुठलंही घडत असेल, काहीही होत असेल जीवनात तरीसुद्धा आपलं संतुलन कायम असणं ह्याला संतांनी जास्त महत्त्व दिलेलं आहे. तर आणि तीच मोक्षस्थिती आहे, मुक्त अवस्था आहे. म्हणजे ती आपण शरीर सोडल्यानंतर प्राप्त होते ह्याहीपेक्षा जगत असतानाच ती अनुभवण्याची गोष्ट आहे. त्यानंतर तर ते होणारच आहे. आता इथपर्यंत आपल्याला सांगितलेलं आहे की बाबा मुक्तानंद सांगतात की असे स्वर्गलोक, नरकलोक आणि नागलोक यांचे अनुभव त्यांनी घेतले आणि त्या अनुभवाच्या आधारे ते सांगतायत की हे जे शास्त्रात सर्व लिहून ठेवलेलं आहे की नरक असा असतो, त्यानंतर स्वर्ग असा असतो, नागलोक असा आहे किंवा अजून पुढे अजून काही अनुभव सांगतील, तर हे सर्व सत्य आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे.
आणि ते आपल्याला स्पष्ट होत आहे. इथे आता मी ब्रह्मकुमारीला पण जोडलेली आहे. तर हल्ली आता खूप कालावधी जाणं झालं नाही माझं. तर तिथे जे आहे तिथे अनेक साक्षात्कार ज्या तिकडच्या जुन्या दादी आहेत, म्हणजे आता त्या अनेक दादी त्यातल्या त्यांनी आता शरीर सोडलेलं आहे. परंतु त्यांना जेव्हा ही जेव्हा ब्रह्मकुमारी स्थापन झालं किंवा हे ज्ञान आलं, तर त्यावेळेला सुरुवातीच्या काळामध्ये ह्या सर्वांना स्वर्गाचे साक्षात्कार वगैरे झालेले आहेत, की तिथे काय असेल, कसं असेल, आणि त्यामुळे तिथे किंवा विनाशाचे पण साक्षात्कार हे सर्व झालेलं आहे. आपणाला ह्या सगळ्या गोष्टीतनं एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की आपण हे जे जगत आहोत तर तिथं साधन करणं हे महत्त्वाची गोष्ट आहे, किंवा भगवंताची आठवण करणं, स्मरण करणं हे आत्ता आपण जे जगतोय त्यातून सुद्धा आपल्याला पार करणारं आहे. आणि दुसरी गोष्ट मग पुढच्या या गती सर्व काही होत असतात. आता त्या सर्व हे आहे, म्हणजे हा जो कालावधी चालला आहे सृष्टीतला, हा कालावधी अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा टप्पा ह्या सृष्टीतला चाललेला आहे, की ज्याचा फायदा सर्वांनी आपण घेतला पाहिजे. आणि आपण हा अभ्यास, साधना आणि आपली आत्मउन्नतीकडे जास्तीत जास्त काम करणं गरजेचं आहे. आता पुढे सांग. अग्निहोत्राच्या संदर्भात माझं 2.25 वर्ष झालं अग्निहोत्र जीवनात आलं, आणि तर तिथे सुद्धा हे आहे की सतयुगाचा आरंभ म्हणजे हा संधी काळ आहे की जिथे कलियुगाचा अंत आणि सतयुगाचा आरंभ हा सुरू झालेला आहे. म्हणजे जसं आता उन्हाळा आहे, उन्हाळ्यातून जेव्हा पावसाळा सुरू होणार तर तेव्हा उन्हाळ्याचं काही अवस्था असते आणि पावसाळ्यातलं वारं आणि थोडासा मध्ये मध्ये पाऊस हे पण असतं. तसंच आता हा सृष्टीचा कालावधी आहे तो हा परिवर्तनाचा कालावधी आहे. त्यामुळे ह्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी होणार आहेत. पूर्ण परिवर्तनाचा कालावधी आहे. म्हणून जिथे तिथे प्रत्येक जीवाला ध्यानधारणा करण्याची पण ओढ, निसर्गता वाढणार आहे ही गोष्ट आहे. परत सृष्टीमध्ये पण जे बदल, मानवामध्ये बदल, हे सर्व हा बदलाचा कालावधी, खूप मोठ्या बदलाचा कालावधी हा आहे. आणि खूप प्राप्तीचा कालावधी पण आहे. हे सर्व आता त्या कालावधीमध्ये आपण आहोत. आत्ता पुढे सांगतात प्रतीक दर्शन हा टॉपिक आहे. मला आता एक नवीन अनुभव येऊ लागला. ध्यानात ज्योतींचा उदय होताच मी स्वतःच माझ्याबरोबर बसलेला मला दिसू लागे. ध्यानात ज्योतींचा उदय होताच मी स्वतःच माझ्याबरोबर बसलेला मला दिसू लागे. डोळे उघडले तरी मला मीच समोर बसलेला दिसे. संत्र्यांच्या बागेत जरी मी फिरत असलो तरी तिथेही मी बाजूने फिरत असलेला मला स्वतःला दिसत असे. हे एक नवीनच आश्चर्य घडत होते. आता गुरुदेवांची आठवण पुन्हा व्याकुळ करू लागलो. हे आता त्यांना त्यांच्याच प्रतिमेचं, म्हणजे ध्यान करत आहेत तर त्यांना समोर त्यांचीच पूर्णतः तेच दिसत आहेत. कुठेही ते वावरत असतील तरी तेच दिसतात. तर ह्याला स्वरूप साक्षात्कार म्हणतात. म्हणजे स्वतःचंच रूप दिसणं हा खूप मोठा साक्षात्काराचा टप्पा आहे, की जेव्हा आपलीच पूर्ण प्रतिमा दिसते. आता माझे सर आहेत, तर सरांचे काका आहेत, खूप मोठे उच्च कोटीचे साधक आहेत निंबाळचे. तर त्यांनी सांगितलं होतं की हे जे स्वरूप साक्षात्कार होतो तर त्यावेळेला आता समजा आपलं जे आकार आहे, आपले हात, पाय, डोळे, कान, नाक, चेहरा आणि आपलं सर्वांग पूर्णता, तर त्या प्रकारे ते हळूहळू करत ते म्हणजे ते व्यक्त होतं. मग हळूहळू पाय दिसू लागतील. समजा एक एक अवयव दिसत मग ते पूर्ण रूप आपलं हळूहळू ध्यानात दिसतं. हा खूप मोठा टप्पा आध्यात्मिक साक्षात्कारामध्ये मानला जातो, की तेव्हा ती साधना खूप मोठ्या पातळीवरती गेलेली असते. तसंच आता ह्यांना स्वतःची प्रतिमा त्यांना दिसू लागलेली आहे. तर इथे ते सांगतात. निंबाळमध्ये अनेक साधक असे आहेत की म्हणजे काही बोटावर मोजण्या इतके की त्यांना हे अनुभव आहेत. म्हणजे आता माझे सरांचे काका आहेत,
त्यांनी हा वर्णन करून सांगितलं आहे एक एक अवयव, म्हणजे याचा अर्थ अनुभव असल्याशिवाय सांगितला नाही आहे. तर हे आहेत, ते पण डॉक्टर आहेत आणि आता पूर्ण वेळ साधन करतात ते. तर आणि त्यांचं म्हणजे त्यांना सर्व या महान विभूती म्हणजे ही दिसलेल्या आहेत, म्हणजे रामदास स्वामींपासून सर्व काही. तर अशा पद्धतीने आजही अनेक साधक, अनेक म्हणजे काही बोटावर मोजण्या इतके साधक, मग गोंदवलेला पण असू शकतात, निंबाळचे पण आहेत साधक असे, त्यांना हे दर्शनं होतात झालेली आहेत. पुढे ते सांगतात की मला मीच समोर बसलेला दिसे. संत्र्याच्या बागेत जरी मी फिरत असलो तरी तिथेही मी बाजूने फिरत असलेला मला स्वतःला दिसत असे. हे एक नवीनच आश्चर्य घडत होते. आता गुरुदेवांची आठवण पुन्हा व्याकुळ करू लागली. कुणास ठाऊक केव्हा जाणे होणार, ते कधी बोलावतील मला, असे वाटू लागताच मला भेटायला 3 प्रिय मित्र आले. ते होते निगुडकर गुरुजी, जीवनजी देसाई आणि बाबू शेट्टी. त्यांच्याकडून समाचार मिळाल्यावर मी गुरुदेवांच्या दर्शनासाठी गणेशपुरीला गेलो. थोडे दिवस तिथे राहिलो. त्यानंतर भगवान नित्यानंदांनी आपण गावदेवीला बांधलेल्या 3 खोल्यांच्या घरात राहण्याची मला आज्ञा केली. आता मला गुरुदेवांच्या अगदी निकट निवासस्थान मिळाले. मनात आले की दर्शनाला जाऊ लागलो. सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळ अवश्य दर्शन करीत असे. कधी कधी गुरुदेवांपाशी सारी रात्र घालवीत असे. आता ध्यानात मला कधी माझे तर कधी गुरुदेवांचे दर्शन होई. नदी किनारी ध्यानाला बसलो तरी स्वतःचेच रूप दिसू लागे. मग ही गोष्ट मी गुरुदेवांच्या कानावर घातली. ते म्हणाले, अच्छा. त्यानंतर योगविषयक ग्रंथांचा अभ्यास करताना समजून आले की याला प्रतीक दर्शन म्हणतात आणि ते पूर्ण शरीरशुद्धीचे द्योतक आहे. आता माझे शरीर कृश होत होते पण सशक्त होते. ध्यान चालूच होते. आता इथे त्यांनी दिलंय की त्यांना स्वतःचं स्वरूप दिसणं आणि त्यांना त्यांच्या गुरुदेवांचं पण स्वरूप दिसत होतं आणि त्यांना ध्यानात म्हणजे हे का दिसतंय त्या संदर्भात मिळालं एका ग्रंथात वाचायला की हे पूर्ण शरीर शुद्धीचं द्योतक आहे. त्यांची पेशी आता पूर्णतः निर्मल झाली, ह्याचं हे द्योतक आहे. म्हणून त्यांना ते स्वरूप दर्शन दिसतंय, त्यांच्या गुरुदेवांचं दर्शन दिसतंय आणि त्यांना गुरुदेवांची आठवण येत होती. तितक्यात गणेशपुरीहून 3 साधक भेटायला आले. त्यांनी गणेशपुरीला गेले आणि आता ते नित्यानंद स्वामींच्या जवळच ह्यांना येवल्याला पाठवलं आणि नित्यानंद स्वामींनी गणेशपुरीच्या जवळच तिथे 3 खोल्या बांधायला घेतल्या होत्या. तिथे मग ह्यांच्यासाठीच ती व्यवस्था होती की त्यांनी तिथे पुढे साधना पूर्ण करून आल्यानंतर तिथे राहावं. आणि जेव्हा त्यांना प्रतीक दर्शन होऊ लागलं, प्रतीक दर्शन म्हणजे त्यांच्याच स्वरूपाचे ते दिसू लागले बाहेर आणि ध्यानामध्ये किंवा बागेत पण चालत असताना पण त्यांना त्यांच्यासारखं प्रतीक सोबत आहे असं दिसू लागलं. याचा अर्थ आता ते पूर्ण झाले, पूर्ण शुद्ध झाले, शरीराच्या पातळीवर पण झाले शुद्ध, सगळ्याच पातळीवरती. मग ही अवस्था गाठल्यानंतर त्यांची साधना पूर्ण झाली आणि ही अवस्था गाठल्यानंतर मग त्यांना भगवान नित्यानंदांची आठवण पण येऊ लागली आणि नित्यानंदांनी त्यांना बोलावण्यासाठी 3 शिष्यांना पण पाठवलं आणि ते पुन्हा आता गणेशपुरीमध्ये आलेले आहेत. पुढे सांगतात की ध्यान चालूच होते. कृष्णेश्वरीचे ध्यान पूर्ण झाल्यानंतर आता नीलेश्वरीचे महत्त्व वाढू लागले. वास्तविक कृष्णवर्ण हा कारण शरीराचा निदर्शक आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी याला परवार्थ म्हटले आहे. याचे स्थान हृदयात आहे. या शरीरात सुषुप्ती अवस्थेचा अनुभव येतो. हे शरीर म्हणजे ओंकाराची मकार मात्रा आहे. ही निरामय इंद्रियातीत अवस्था आहे, जिथे स्वप्नादी व्यवहारही होत नाहीत. अशा प्रगाढ निद्रेचे हे स्थान आहे. इथे कोणतीही इच्छा शिल्लक राहत नाही. केवळ आनंदाचे भोक्तृत्वच शिल्लक राहते. या स्थानात जीवात्म्याला प्राज्ञ अशी संज्ञा आहे. हे कारण देह आहे. आता हे अजून याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. आणि हे परवार्ध म्हणजे बोटाचं वरचा भाग परवार्ध, त्याचा
त्याचा तेवढा आकार आहे काळ्या रंगाचं. आणि इथे सुषुप्ती ही अवस्था राहते आणि अ उ म मधली मकार ही अवस्था आहे. आणि ही पूर्णतः इथे त्यांनी दिले की प्रगाढ निद्रेचे हे स्थान आहे, प्रगाढ निद्रेचे स्थान आहे. म्हणजे ध्यान करता करता सुषुप्तीमध्ये जाणं. आता ह्या सगळ्या अवस्था आहेत ध्यानाच्या खोलीतच आपल्याला समजतील. आपण फक्त आता हे शब्द कहाणी ठेवून देऊ. कधी ते अंकुर त्याला फुटेल आणि आपल्याला पण अनुभूती येईल आत्ता किंवा नंतर. तर कधी ना कधीतरी येईलच ती. आपण बीज आतमध्ये टाकतोय तर काही ना काहीतरी असेलच त्याचं प्रयोजन. तर हे इथे त्यांनी दिले प्रगाढ निद्रेचं स्थान आहे. इथे कोणतीही इच्छा शिल्लक राहत नाही, केवळ आनंदाचे भोक्तृत्वच शिल्लक राहते. या स्थानात जीवात्म्याला प्राज्ञ अशी संज्ञा आहे. हे त्यांनी कृष्णेश्वरीसाठी सांगितलंय, कारण देहासाठी. पुढे सांगतात, अशा रीतीने स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण शरीरांचा ध्यानद्वारा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. ज्या कारण शरीराचा कृष्णेश्वरीच्या स्वरूपात किंवा परवार्ध प्रमाणात मी अनुभव घेतला होता ते कमलाचे तिसरे दल आहे. प्रथम दल रक्तवर्ण, दुसरे श्वेतवर्ण आणि तिसरे कृष्णवर्ण. सिद्ध विद्यार्थ्यांनो, आपण ध्यानात याचा पूर्ण अनुभव घ्या. सिद्ध विद्यार्थ्यांनो, आपण ध्यानात याचा पूर्ण अनुभव घ्या. हा योगाचा विषय आहे. श्रमपूर्वक अभ्यास केल्याने याची प्राप्ती होते. साधू संतांनी याला देवयान पंथ म्हटले आहे. कुंडलिनी योग महायोग आहे. इतकेच नव्हे तर तो प्रगट ईश्वरवाद आहे. कारण या योगात परमार्थाहून किंवा ईश्वराहून संसार भिन्न नसतो. याला सिद्ध मार्ग म्हणतात. हा प्रत्यक्ष मोक्ष मार्ग आहे. असो, ध्यानात आता नीलाकाशाचा उदय होऊ लागला आणि त्याचबरोबर अपार सामर्थ्याने परिपूर्ण असा एक बिंदू आत दिसू लागला. तो दृष्टीस पडताच जणू काही डोळे फाटूनच जात. त्या बिंदूचे मला अतिशय आकर्षण वाटे. बाहेरही एक नवीन ज्योत दिसू लागली आणि ध्यान लागताच ती कुंडलिनी महामाया तऱ्हेतऱ्हेची रूपे धारण करून समोर येऊ लागली. पण तिचे रूप कसेही असले तरी ती पराशक्ती आहे, ती देवीच आहे, हा माझा एकच दृढ भाव झाला होता. नीलज्योत पण येत जात असे होता होता डोळे भ्रुकुटीच्या मागे किंचित चढत ते कुठेतरी निघूनच गेलेत की काय असे वाटे. त्यावेळी भाल प्रदेशात काही तरी विशिष्ट क्रिया होत असे. तिथेही काही चक्रे आहेत, त्यांच्या शुद्धीसाठी ही क्रिया होत होती. तर अशा पद्धतीने इथे बाबा मुक्तानंदांनी त्यांना आपल्याला सांगितलं की या ध्यानाच्या अवस्थेत आपण जर पुढे पुढे प्रगती करत गेलो तर ह्या सर्व अवस्था अनुभवायला येतात आणि आपल्या सर्व संतांनी त्या अनुभवलेल्या आहेत. तर इथे ते देत आहेत आणि एक एक त्यांची चक्र सर्व काही शुद्ध होत आहेत. पुढे सांगतात की नीलेश्वरी. आता नीलेश्वरी विषयी सांगतात की माझे ध्यान आता कृष्णेश्वरीच्या पुढे नीलेश्वरीत होऊ लागले. ध्यानाला बसताच अंगोपांगात शांती पसरू लागे आणि त्यानंतर नाड्यांमधून एका नव्या शक्तीचे प्रसरण सुरू होऊन रक्त, श्वेत, कृष्ण आणि नील ज्योतीचा उदय होई. ध्यान पूर्ण स्थिर होत असे. कधी कधी गाढ तंद्रा लागे. त्या तंद्रावस्थेत मी लोकांतराची यात्रा करीत असे. बसल्या बसल्या सगळे पाहून घेत असे. रोज काही ना काही अनुभव येतच असे. शरीर हलके, सडपातळ, चपल, निरोगी आणि बलवान होत गेले. आता ध्यानात मध्य नाडी म्हणजे सुषुम्ना पूर्ण दिसू लागली. तिचा वर्ण सुवर्ण मिश्रित रुपयासारखा आहे. ती खांबासारखी आहे. साऱ्या नाड्यांना जिथून स्फूर्ती मिळत असते. साधकाला ध्यान करताना कधी कधी मागच्या बाजूला मूलाधारापाशी जी वेदना होते ती मध्य नाडीतून इतर नाड्यात शक्ती प्रसरण होत असल्यामुळे होत असते. कधी कधी हृदय स्थानात मला एक नवीन क्रिया होत असे. ती क्रिया होताच एक अंडाकृती तेजोगोल दिसू लागे. ते अंगुष्ठाप्रमाणे ज्योतिर्मय पुरुषाचे दर्शन होय.
अंगुष्ठ मात्र पुरुषोत्तरात्मा सदा जनानां हृदये सन्निविष्टः. अशा प्रकारे श्वेताश्वतर उपनिषदात त्याचे वर्णन केले आहे. आता इथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांची नामसाधना खूप जास्त होते आणि जर श्वासाबरोबर नाम घेण्याची सवय असेल, आपला जो स्वाभाविक श्वास असतो ती साधना, त्यानंतर जर कोण श्वासाची साधना, जसं आता ब्रह्मविद्येची पण साधना आहे ती कोण करत असेल, किंवा नामसाधनाच जास्तीत जास्त तन्मयतेने होऊ लागली की हळूहळू आपल्या ही नामसाधना आपणाला कुंडलिनीचं जागरण करण्यास मदत करते. तर इथे त्यांनी विशेष दिले की त्यावेळेला मूलाधाराच्या इथे, म्हणजे आपलं जे माकड हाड आहे, तर तिथे काही वेदना जाणू शकतात आणि हे अनेक वर्ष साधन करणाऱ्यांना नक्की जाणवू शकतील. तर हे महत्त्वाची गोष्ट आहे की तिथं त्या ज्या वेदना आहेत तर त्या वेदना ज्या होतात आणि मग तिथे ती एक विशिष्ट स्पंदनं पण जाणवतील, तर तिथून ती ऊर्जा 72,000 नाड्यांमध्ये प्रसारित होते. ह्याचं हे द्योतक आहे असं दिलं आहे. आणि इथे त्यांनी हे दिलेलं आहे की इथे स्पष्ट देत आहेत की साधकाला ध्यान करताना कधी कधी मागच्या बाजूला मूलाधारापाशी जी वेदना होते ती मध्य नाडीतून इतर नाड्यात शक्ती प्रसरण होत असल्यामुळे होत असते. तर इथे ही गोष्ट आहे. ही गोष्ट अनेकांना खूप चांगल्या साधनानंतर अनुभवाला येऊ शकते आणि ही एकदा होऊ लागली की ती होऊ लागते, हे आहे. आणि दुसरं इथे सांगतायत की आता ध्यानात मध्य नाडी म्हणजे सुषुम्ना पूर्ण दिसू लागली. त्यांना सुषुम्नेचं पण दर्शन होऊ लागलं, दिसू लागली की ती कशी आहे, सुवर्ण मिश्रित रुपयासारखी आहे, सोनेरी आहे ती त्यांना दिसू लागली. खरं तर म्हणजे संसारी असो नसो, मुलंबाळं असो किंवा जवळ असो किंवा लांब असो किंवा काही असो, ह्या अनुभूती आपल्या संतांनी, त्या संतांमध्ये गृहस्थी संत पण होते आणि ब्रह्मचारी संत पण होते. तर तुकाराम महाराजांसारखे संसारी पण होते, एकनाथ महाराजांसारखे संसारी पण होते आणि तरी त्यांनी त्या गाठल्या. त्याच्यानंतर रामदास स्वामींसारखे संन्यस्त पण होते आणि त्यानंतर माऊलीसारखी बालयोगिनी पण होती. तर हे सर्वांनी गाठल्या. खरं आपणही ते हळूहळू साधन करू शकतो आणि करणं अत्यंत फारच आवश्यक आहे. आणि हेच एक सत्य आहे की आतमध्ये शुद्ध होण्याचा मार्ग हा ध्यान. असं जरी असलं तरीसुद्धा आपल्या भावनांमध्ये आपण इतके अडकलेलो असतो, म्हणजे सगळेच काही, खरंच म्हणजे काही कालावधी आपला त्याच्यातनं जात असतो. असा जरी जात असेल, कारण कसं आहे की आपल्या आतमध्ये एक सॉफ्टवेअर घेऊन आलो आहे आपण आणि प्रत्येक टप्प्यामध्ये काय घटना घडणार हे म्हणजे वर्तमान कर्म आपल्या हातात नक्की आहे, पण त्याच्यात सुद्धा काही मुभा आहे आणि काही मुभा नाही आहे, हेही आहे. तर जी थोडीशी मुभा असते की आत्ता ते काही आपण पाहिजे तसं करण्याचे, आणि काही मुभा नसते, ती आपल्या प्रारब्धानुसार त्या गोष्टी घडत असतात, त्याचा अंकुश असतो त्या आत्ता वर्तमानवरती सुद्धा. असं जरी असलं तरी त्यामुळे अनेकदा काही कालावधी, काही दिवस आपले वाया जातात, काही भावनांमध्ये जातात. आणि आपण ज्या 4 जणांमध्ये राहत असतो आणि लहानपणापासून म्हणा किंवा लग्न झाल्यानंतर म्हणा किंवा आपली मुलं बाळं किंवा नवीन आलेली सुना जावया, त्याच्यानंतर झालेली नातवंड, ह्या सगळ्यांचा पसारा जो आहे आणि संसारात पडलं तरी तो असतोच आणि माझ्यासारखी व्यक्ती नाही पडलं तरी तो असतो, कारण ती संसार सोडून नाही राहत आहे, ती ह्याच घरांमध्ये राहते, ह्याच लोकांमध्ये राहते. केला नाही वैयक्तिक संसार एवढीच गोष्ट असते, बाकी असते ती या चिखलातच, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीतच असते. तर त्याच्यामुळे जरी काही हे झालं, एखादा
काही कालावधी असा हा डाऊन जातो की कशातच मन नसतं, असं अनेकांना अनेकदा होऊ शकतं. तर काही वेळेला उत्साह खूप आहे, काही वेळेला असा पण कालावधी आहे. उत्साह असला तर आपल्याला खूप बरं वाटून जातं. हां, चला काही कालावधी हा थोडा काय म्हणतो ज्याला आत्ताच्या भाषेमध्ये लो फिलिंग, म्हणजे खाली वाटणं. इंग्लिशमध्ये लो फिलिंग म्हणतात, लो वाटते, खाली वाटते. मराठीतलंच शब्दशः भाषांतर आहे, खाली वाटणं, त्याला लो फिलिंग म्हणतात. तर तेव्हा आपल्याला ते फार हे होतं. पण पाहायला गेलं तर दोन्ही अनित्य आहे. खूप उत्साहित वाटणं एखाद्या गोष्टीमुळे, खूप छान मौज वाटणं, तर ते सुद्धा अनित्य आहे. ती घटना पण जास्त वेळ टिकणारी नसते किंवा ते काही दिवसच असतात. लो फिलिंगचे पण काही दिवसच असतात. त्यामुळे हा सगळा खेळ आहे की आणि तो अनित्याचा खेळ आहे आणि हा भावनांचा खेळ आहे. आणि त्या त्या टप्प्यामध्ये त्या त्या गोष्टीमधनं जात असताना, म्हणजे हे होत असताना आपल्याला ह्यातनं जावं पण लागतं. आणि ह्यातनं गेल्यानंतर फक्त जात असताना त्या जात आहोत आपण, जेव्हा उत्साही वाटतं तेव्हा खूप बरं वाटतं, कारण एक चांगलं आहे. परंतु तेव्हा पण भान पाहिजे की हेही सरणारच असतं, तर जास्त संतुलन राहणं आवश्यक आहे. आणि जे एखादा कालावधी असे 2-4 दिवस, 5-6 दिवस किंवा एखादा महिना, एखादं वर्ष असं काही घटनांमुळे, काही कारणांमुळे जरी खाली लो गेलं असेल, खाली अवस्था जाणवत असेल, निरुत्साही म्हणा किंवा मन कशात लागत नाही आहे, कशात आहे, असं जरी होत असेल तरीसुद्धा घाबरण्याची किंवा प्रचंड वाईट वाटून घेण्याची आवश्यकता नाही आहे, कारण हेही संपणार आहे, हेही अनित्य आहे. आपल्याला एकच ध्यानात ठेवायची आहे की महत्त्वाचं म्हणजे हिंमत. हिंमत ही जी गोष्ट आहे आणि धीर ही गोष्ट आहे. आणि एक एवढा मोठा मार्ग मिळालेला आहे प्रशस्त, की जेव्हा पण आपल्याला जितका पण वेळ मिळेल, जेव्हा पण हे असेल, तेव्हा आपण आपलं साधन, आपले संतुलन कडे जाण्याचा आपण प्रयत्न करायचा. अर्थात ते पण करून घेणं किंवा ते पण आपल्याकडून घडणं हे सुद्धा अनेक गणितांवर अवलंबून आहे. तरी पण आपली कास आहे ती आपण सोडायची नाही. इथं आपण थांबूयात.